अंगावर काटा येण्यासारखं एक जागतिक विक्रम करणारे करमाळ तालुक्याचे युवा नेतृत्व शंभूराजे जगताप यांनी 7,500हून अधिक प्रवास करून 17,688 खोल दरीत इलेक्ट्रॉनिक चार्जची गाडी उतरून जागतिक विक्रम मिळवला आहे. याबद्दल त्यांना आपण सविस्तर विचारणार आहोत की नेमका तुम्हाला आलेला अनुभव काय हे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून नाही. घेणार. आम्ही 4 मित्र होतो. आमचं प्रत्येक दरवर्षी आम्ही कुठं ना कुठं असं एक चॅलेंजिंग स्पॉट्सवर जात असतो. शेवटी एक ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स आणि महाराष्ट्रातल्या मातीतला असल्यामुळे थोडंसं कुठल्याही गोष्टीला चॅलेंजेस स्वीकारायला आम्हाला आवडतं. आमचं ठरलं होतं ट्रिपला जायचं. लडाख हे खरं तर डेस्टिनेशन एक बाईक रायडिंगचं पण, परंतु आम्ही सर्वजण 4 व्हीलर घेऊन जायचं ठरलं. आणि काय नसताना असं अचानक ईव्हीचं ठरलं. खरं तर आम्ही 2 कारणामुळे ईव्ही ठरली होती. सर्वप्रथम नरेंद्र मोदी साहेबांनी जी डिझेलचं आणि पेट्रोलचं कमी वापर करायला सांगितलं होता. आणि दुसरी गोष्ट आम्हाला एक भीती पण होती की अचानक जर डिझेल पेट्रोल जर तिथं नाही मिळालं तर परिस्थिती अवघड होऊ शकते. म्हणून आम्ही एक 20-25 दिवस ट्रिप पोस्टपोन करून आमच्या ट्रिपचा सगळा रिशेड्यूल प्लॅन केला. त्या प्लॅनमध्ये मग चार्जेसचे स्पॉट्स ओळखले. त्याला अनेक टीमने आमची मदत केली. आमचे ओंकार घोंगडे असतील, बाबूराव सरडे असतील, दुर्गेश चिवटे असेल. आणि मग आम्ही तिथं जायचं ठरलं. मग आता BRO बॉर्डर रोड असोसिएशन यांच्या अंतर्गत जो आपल्या भारत देशामध्ये जगातले सर्वात उंच रोडपैकी एक रोड आहे, चांगला रोड म्हणून म्हणतात त्याला. तर त्या मला वाटतं 17,688 फूटची उंची त्या रस्त्यावर, पूर्ण बर्फामध्ये रोड आहे. तर तिथं आजपर्यंत ईव्ही कोणी नेली होती. मग आम्ही तिथं गेल्यावरती आमचं ठरलं की आपण प्रयत्न तर करूया तिथं जायचं. मग आम्ही सगळ्यांनी केला आणि यशस्वीपणे तिथे ईव्ही नेऊ शकलो. तिथे तुम्हाला भीती काय वाटली का? भीती अशी काय वाटली नव्हती, पण शेवटी गाडीमध्ये माझ्यासोबत जी 3 जण होते त्यांची जबाबदारी माझ्यावरती होती. त्यांचा विश्वास होता माझ्यावरती. तर फक्त एवढंच होतं की त्यांच्या कुटुंबाने माझ्यासोबत त्यांना पाठवलं तर सुखरूप त्यांना परत आणणे गरजेचं होतं. तर आम्ही ते सगळा प्रयत्न केला. सगळ्या टीमवर्कने चांगल्या पद्धतीने मदत केली आणि विश्वास ठेवला. तिथे पोहोचेपर्यंत एक 2-3 वेळेस तर असं वाटलं की हे अशक्य आहे, पण शेवटी प्रयत्नार्थी परमेश्वर आम्ही करू शकलो. ते इलेक्ट्रिक गाडी चार्जिंग होते, चार्ज कशी गाडी केली तुम्ही? प्रॉब्लेम असा होता की चांगल्या डेस्टिनेशनवरनं चार्जर हा जवळपास 180 किलोमीटरच्या पण अंतरापेक्षा लांब होता. आणि तो पण खूप कमी क्षमतेचा. मला वाटतं 15 किलोवॉटचा चार्जर होता. मग त्या चार्जिंगवर करायला जवळपास 4-5 तास चार्जिंग वेळ लागत होती गाडीला. आणि दुसरी गोष्ट तिथं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे आली तर आली, नाहीतर कधी येईल सांगू शकत. मग आम्ही 1 दिवस आधी फुल चार्जिंग केली. विषय असा होता की तिथं परत रिटर्न पॉईंटवर येण्यापर्यंत गाडी 50% उतरत होती. आणि उरलेल्या चार्जिंगमध्ये 150 ते तुम्हाला सांगतो 107 किलोमीटरचा तर खडी पहाडच होतं. त्या पहाडवरती गाडी चढवण्यात आम्हाला अडचण अशी येत होती की खूप झपाट्याने चार्जिंग उतरत होती. आणि प्रॉब्लेम असा होता की जर वर चार्जिंग उतरली, ईव्हीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की जर गाडीची चार्जिंग 0% झाली तर गाडीचे 4ही चाकं हँडब्रेक लागतात, लॉक होऊन जातात. मग त्याला तुम्ही टोईंग करू शकता. त्याला बेल्ट ऑन टोईंगवरच गाडी रिटर्न आणायला लागते. तर आम्ही ते विश्वासाने सगळ्यांना, आता मला ईव्हीचा अनुभव जवळपास 2 वर्षापासून आहे. हे माझी दुसरी ईव्हीची गाडी आहे, म्हणून मला कुठंतरी कॉन्फिडन्स होता. पण शेवटी क्लायमेटचा आणि ह्याचा करतो अनुभव सुद्धा मला कमी पडायला लागला असं जाणवलं होतं. पण शेवटी गाडी वर पोचली. वर पोचल्यानंतर 12-13% चार्जिंग राहिली होती. पण योगायोग तुम्हाला सांगतो, खाली उतरताना गाडीला जी रिजनरेशन दिलेलं असतं त्या रिजनरेशनवर चांगली चार्जिंग झाली. आणि 150 किलोमीटरचा उतार असल्यामुळे गाडी खाली पोचली. पण आता जो सत्कार आपल्या या ठिकाणी झाला तो श्री निशा मोटर्स या ठिकाणी आपला सत्कार, इलेक्ट्रिक गाडी ह्याच ठिकाणी सत्कार करण्यात आला. तुम्हाला काय म्हणतो? मी बऱ्याच वेळेस सांगतो की लोक एक तर वाहनाला कधीच हलक्यात घेऊ नये. आणि त्यात लोकांना वाटतं की ईव्ही म्हणजे खेळ नाही. माझा पर्सनल एक्सपिरियन्स राहिला आहे की ईव्ही गाडीची क्षमता, ताकद ही डिझेल आणि पेट्रोलपेक्षाही जास्त आहे. आता फक्त काय झालं की लोकांना ती बॅटरीमध्ये सेल ह्या प्रकारची वाटते. आपण जर पाहिलं तर आता ट्रक सुद्धा ईव्ही मध्ये आलेले आहे. आणि ईव्ही गाडी घ्यायचा माझा खरा मोठा पर्पज आहे की आपण कुठेतरी निसर्गाला परत देणं लागतो. आज आपण एवढं प्रदूषण करतोय. आता आम्ही एवढ्या छान एरियामध्ये गेलो होतो तर एक कौतुक वेगळं स्वतःच असं वाटतं की आपण तिथं कसलंच प्रदूषण केलं नाही. आता ईव्ही गाडीचं तर मी तर सगळ्यांना आवर्जून सांगेल की ईव्ही गाडी आधी वापरा. वापरल्यानंतर तुम्हाला अनुभव कळतो.